प्रभुद्वारी जाईन अभागीत गात मी, प्रभुद्वारी जाईन गौरवगान, प्रभुद्वारी जाईन अभागीत गात मी, त्याने केले आनंदी बसला, केले आनंदी, त्याने केले आनंदी, प्रभू येशू ख्रिस्ताने बसला, प्रभुद्वारी जाईन आभार गीत गात मी, त्याने केले आनंदी बसला, गीत त्यास द्या, संगीत त्यास द्या, गौरवगान प्रभूला, गीत त्यास द्या, संगीत त्यास द्या, त्याने केले आनंदी बसला, केले आनंदी, त्याने केले आनंदी, प्रभू येशू ख्रिस्ताने बसला, प्रभुद्वारी जाईन आभार गीत गात मी, त्याने केले आनंदी बसला, त्याने केले आनंदी बसला, त्याने केले आनंदी बसला. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. आपण या प्रार्थनेची सुरुवात पवित्र त्रैक्याच्या उपस्थितीने करूया. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया 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 हालेलुया. प्रभूचे वचन आपणास सांगते, जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमतात त्यांच्यात मी हजर असतो. प्रेज द लॉर्ड. ह्याच विश्वासाने आज आपण सर्वजण येथे या प्रार्थनेसाठी उपस्थित झालेलो आहोत. प्रभू नक्कीच आपल्यामध्ये उपस्थित आहे, या भावनेनेच आपण या प्रार्थनेची सुरुवात करणार आहोत. आणि प्रभूच्या उपस्थितीची जाणीव होण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या पापांची आठवण करायला लागेल. आपलं अंतःकरण शुद्ध नसेल तर आपण परमेश्वराचा अनुभव घेऊ शकणार नाहीत. थोडा वेळ शांत राहून आपल्या हातून घडलेल्या सर्व पापांची आपण आठवण करूया आणि परमेश्वराकडे क्षमा मागूया. परमेश्वर हा दयेचा सागर आहे. त्याने नक्कीच आपल्याला आपल्या सर्व पापांची क्षमा केलेली आहे. ह्याच विश्वासाने आता आपण पूर्ण अंतःकरणाने पूर्णपणे या गौरवस्तुतीमध्ये सहभागी होणार आहोत. थँक्यू लॉर्ड. प्रेज यू फादर. ग्लोरीफाय नेम लॉर्ड जीसस. होसाना इन द हायेस्ट. तुझी गौर आणि स्तुती असो. तुला धन्यवाद असो. प्रेज अँड वर्शिप यू लॉर्ड. प्रेज यू जीसस. परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वराचे सेवक हो तुम्ही त्याचे स्तवन करा. हालेलुया हालेलुया. परमेश्वराच्या नावाचे स्तवन करा. येथून पुढे सर्व काळ परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद हो. हालेलुया हालेलुया. सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत परमेश्वराचे नाव स्तवनीय आहे. प्रेज द लॉर्ड. तो आकाश व पृथ्वी याचे अवलोकन करण्यास लावतो. त्यांच्यासारखा कोण आहे? प्रेज द लॉर्ड. होय प्रभू येशू ख्रिस्ता, तूच एकमेव जिवंत असा प्रभू परमेश्वर आहेस. तुझ्या या जिवंतपणाला आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. थँक्यू फादर. प्रेज टू जीसस. ग्लोरीफाय नेम लॉर्ड. होसाना इन द हायेस्ट. तुझी गौरव आणि स्तुती असो. तुझा गौरव करीन, तुझी स्तुती करीन, नवे गीत गाऊनी. तुझा गौरव करीन, तुझी स्तुती करीन, अंतःकरणातूनी. सर्व गौरवास पात्र तू, सर्वश्रेष्ठ नाव तुझे. हृदय माझे शुद्ध
Father. Praise you, Lord Jesus. Glorify your name, Lord. Hosanna in the highest. तुझी गौरव स्तुती असो. तुला धन्यवाद असो. तू राजांचा राजा आहेस. तू प्रभूंचा प्रभू आहेस. तू चरचराचा निर्माता आहेस. तू विश्वाचा सम्राट आहेस. तू ख्रिस्त राजा आहेस. तू जिवंत देवाचा जिवंत पुत्र आहेस. तू आमचा सर्वस्व आहेस. थँक यू फादर. प्रेज यू जीसस. ग्लोरीफाय युअर नेम लॉर्ड. होसाना इन द हायेस्ट. तुझी गौरव आणि स्तुती असो. तुला धन्यवाद असो. थँक यू फादर. प्रेज यू जीसस. ग्लोरीफाय नेम लॉर्ड. हालेलुया. 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 स्तोत्र संहिता आपल्यास सांगते, देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तो संकट समय सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. म्हणून पृथ्वी उलथी फालती झाली, पर्वत कोसळून सगळतळी डुबले, तरी आम्ही भिणार नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कारण सेनाधीश परमेश्वर आमच्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. होय प्रभू येशू ख्रिस्ता, आमच्यावर कितीही मोठं संकट आलेलं असलं तरी त्यातून मार्ग दाखवणारा तू आमचा जिवंत प्रभू आहेस. Yes, my Lord Jesus. नीतीने चालणाऱ्या माणसाला तू कधीच नाश करत नाहीस. Amen. तुझे वचन आम्हाला सांगते, एखादी आई आपल्या पोटच्या बाळाला विसरेल, परंतु मी कधीही तुम्हाला विसरणार नाही. Praise the Lord. आम्ही प्रत्येक जण प्रभू तुझ्यासाठी अनमोल आहोत. Yes, my Lord कितीही Jesus. मोठं संकट आलं तरी आम्ही भिणार नाही, कारण तू आमच्या बरोबर Thank you, आहेस. Lord Jesus. आज सर्वत्र लॉकडाऊन असतानाही या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तू आम्हाला मार्गदर्शन करत आहेस. Praise you, Lord तू आमच्या Jesus. बरोबर आहेस. Yes, आम्हाला my Lord. ह्याची पावलं पावली तू जाणीव करून देत आहेस. Thank you, Jesus. ह्या तुझ्या महान प्रेमाबद्दल प्रभू आम्ही तुझे आभार मानत आहोत. तुझी स्तुती Praise करत you, आहोत. Lord तुला Jesus. धन्यवाद Thank you, देत आहोत. Jesus. थँक यू फॉर Praise you, Lord प्रेज यू जीसस. ग्लोरीफाय नेम लॉर्ड. होसाना. Praise you, Lord Jesus. यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से, यीशु ने हमें बचाया है शैतान की चाल से, यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से, यीशु ने हमें बचाया है शैतान की चाल से. तो गाओ हालेलुया, 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 तो गाओ हालेलुया. हमने शांति पाई है यीशु के नाम से, हमने पाई है क्षमा मुक्ति श्राप से, हमने शांति पाई है यीशु के नाम से, हमने पाई है क्षमा मुक्ति श्राप से. तो गाओ हालेलुया, 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 तो गाओ हालेलुया. शालोम शांति और सलाम लाए हैं आपके नाम. शालोम शांति और सलाम ये है यीशु का पैगाम. शालोम शांति और सलाम लाए हैं आपके नाम. शालोम शांति और सलाम ये है यीशु का पैगाम. तो गाओ हालेलुया.
Thank you, Father. Praise you, Jesus. Glorify your name, Lord Jesus. Hosanna. तुझी गौर आणि स्तुती असो, तुला धन्यवाद असो. तू राजांचा राजा आहेस, तू प्रभूंचा प्रभू आहेस, तू आमचं सर्वस्व आहेस प्रभू. Thank you, Father. Praise you, Jesus. Glorify your name, Lord Jesus. Hosanna. तू जिवंत देवाचा जिवंत पुत्र आहेस. Thank you, Father. Praise you, Jesus. Glorify your name, Lord. Hosanna. तुझी गौर आणि स्तुती असो प्रभू. Thank you, Father. Praise you, Jesus. Thank you, Jesus. Praise you, Father. Hallelujah. 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 स्तोत्र संहिता आपणास सांगते, हे परमेश्वरा माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करतो. हालेलुया. Hallelujah. परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड, मला सोडवणारा, माझा देव, माझा खडक आहे, त्याचा आश्रय मी करीतो. हालेलुया. Hallelujah. तो माझे कवच, माझे रक्षणाचे बळकट साधन, माझा उंच बुरुज आहे. हालेलुया. Hallelujah. स्तुती पात्र परमेश्वराचा मी धावा करीतो, कारण मी आपल्या संकटात परमेश्वराचा धावा केला. माझ्या देवाने माझी हाक ऐकली. हालेलुया. Hallelujah. त्याने आपल्या मंदिरातून माझी वाणी ऐकली, माझी हाक त्याच्या कानी गेली. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. होय प्रभू, तू आमच्या प्रत्येकाची वाणी ऐकलेली आहेस व ऐकत आहेस. तू आम्हाला एकटं सोडलं नाहीस. या लॉकडाऊनच्या स्थितीत असताना ना, तू आम्हा प्रत्येकाला सर्व काही पुरवत आहेस प्रभू. Jesus. आमचं व आमच्या कुटुंबियांचं संरक्षण तू करत आहेस. तू आमचं सर्व आजारांपासून, घातक रोगांपासून सांभाळ करत आहेस. Yes, my Lord Jesus. प्रभू, आमच्यातील कित्येक जण दररोज कामासाठी प्रवास करीत आहेत, त्या सर्वांना तू सुखरूप नेतोस व सुखरूप घरी आणतोस. Thank you, Jesus. आमच्या कुटुंबातील जे परदेशी आहेत त्यांना तू सुरक्षित ठेवलेला आहेस. Praise the Lord. आम्हा प्रत्येकाला तू या परिस्थितीत लढण्यासाठी धीर देत आहेस. Thank होय you, प्रभू Lord येशू Jesus. ख्रिस्ता, या तुझ्या महान उपकाराबद्दल आम्ही तुझे आभार मानत आहोत, तुझी स्तुती करत आहोत, तुला धन्यवाद Jesus. देत आहोत. Praise थँक you, यू Lord फादर. Jesus. प्रेज यू Thank you, जीसस. Jesus. ग्लोरीफाय Thank you, तुझी गौरव, तुझी गौरव. Thank you, Lord Jesus. सर्वदा प्रभुमध्ये आनंद करा, आनंदित सा. हो सर्वदा प्रभुमध्ये आनंद करा, आनंदित सा. पुन्हा मी सांगतो आनंद करा, Praise the Lord. पुन्हा मी सांगतो आनंद करा, पुन्हा मी सांगतो आनंद करा. My Lord. पुन्हा मी सांगतो आनंद करा. हो सर्वदा प्रभुमध्ये आनंद करा, आनंदित सा. हो सर्वदा प्रभुमध्ये आनंद करा, आनंदित सा. चित्त्यानी प्रभूच्या सानिध्यात वेळीचा सदुपयोग केला रे. चित्त्यानी प्रभूच्या सानिध्यात वेळीचा सदुपयोग केला रे. त्यांना मिळतो कारणाचा आनंद, त्यांना मिळतो कारणाचा आनंद. हो सर्वदा प्रभुमध्ये आनंद करा, आनंदित सा. हो सर्वदा प्रभुमध्ये आनंद करा, आनंदित सा, आनंदित सा, आनंदित सा. Thank you, Jesus. Thank you, Father. Praise you, Jesus. Glorify your name, Lord Jesus. Hosanna. तुझी गौरव आणि स्तुती असो, तुला धन्यवाद असो. तू राजांचा राजा आहेस, तू प्रभूंचा प्रभू आहेस, तू चरचराचा निर्माता आहेस, तू विश्वाचा सम्राट आहेस, तू ख्रिस्त राजा आहेस, तू आमचा जिवंत प्रभू आहेस. थँक यू फादर. प्रेज यू जीसस. ग्लोरीफाय नेम लॉर्ड. होसाना. तुझी गौरव आणि स्तुती असो. थँक यू फादर. प्रेज यू जीसस. प्रेज यू फादर. ग्लोरीफाय नेम. Thank you, Father. शांत शांत होऊया.
परमेश्वराच्या उपस्थितीत आता आपण पवित्र आत्म्याची मागणी करणार आहोत. पवित्र आत्म्याला आपल्यामध्ये बोलावणार आहोत. होय पवित्र आत्म्या, तू आम्हा प्रत्येकावर आज नव्याने उतर. आम्ही सर्व भयभीत झालेलो आहोत. प्रत्येक जण आमच्यातील घाबरलेला आहे. ज्या प्रकारे येशू मेल्यानंतर बंद खोलीमध्ये शिष्य घाबरले होते, त्यांना तू धैर्य दिलंस. त्याच प्रकारे आज तू आम्हाला धैर्य दे. आम्हा प्रत्येकावर तू उतर. आम्ही प्रत्येक जण तुझी लेकरे आहोत. रोजचं जीवन जगण्यासाठी आम्हाला तुझा हात हवा आहे. आम्ही डगमगीत झालेलो आहोत. वेळेस आम्हाला सुचत नाही आम्ही जे काय करत आहोत ते बरोबर आहे की नाही. अशा वेळेला आम्हाला तुझं मार्गदर्शन हवं आहे. पवित्र आत्म्या, तू आम्हा प्रत्येकावर ये. Come, Holy Spirit. Come with your power. Hallelujah, Jesus, praise you, Father. Hallelujah, hallelujah, hallelujah. Thank you, Jesus, praise you, Father. Glorify name, Lord. Hosanna, hallelujah. Thank you, Lord. Praise you, Jesus. Glory, glory be God. Hallelujah, 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 hallelujah. Jesus.
शांत असं वातावरणात परमेश्वराच्या राजासनासमोर जाऊया. त्याचा सौम्य, लीन, तेजाने भरलेला चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करूया. तो तेजोमय आहे. त्याच्या अवतीभोवती सर्व त्याचे दिव्य दूत, त्याची सर्व वडील मंडळी त्याची आराधना करत आहेत. 24 तास त्याची आराधना करत आहेत. आपणही त्याच्या राजासनासमोर जाऊया. त्याच्यासमोर गुडघे टेकूया, नतमस्तक होऊया त्याच्यासमोर. होय प्रभू, आम्ही कष्टी आहोत, भाराक्रांत आहोत. आम्ही सर्व आमची ओझी घेऊन तुझ्या जवळ आलेलो आहोत. आम्हाला तू विसावा दे प्रभू. तू आमचा हात धरलेला असताना आम्हाला कधीही भीती वाटत नाही प्रभू. हा आमचा हात प्रभू तू धर. आपला हात त्याच्या हातात देऊया. होय प्रभू, आम्ही सर्वजण अडचणीत आहोत. प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या अडचणीत जात आहोत. कुठली ना कुठली समस्या आम्हा प्रत्येकाला ग्रासून टाकत आहे. हे सर्व ओझी प्रभू आज आम्ही तुझ्याकडे समर्पित करत आहोत प्रभू. तू घेऊन टाकी ओझी प्रभू. आम्हाला नको आहेत, आम्हाला तू हवा आहेस. बचाता है। जब मैं पुकारूं तू दौड़ाता है, जब मैं गिरूं मुझे उठाता है। हालेलुया, 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 हालेलुया। सारे जहां
बरे आहात का? आनंदी आहात का? हो. कारण आत्ता आपण स्तुती आराधनेमध्ये सहभाग घेतला आणि प्रभूने आपला विश्वास वाढवण्यासाठी या लॉकडाऊनमध्ये आपण कंटाळलेलो आहोत, वैतागलेलो आहोत, चिंतेमध्ये आहोत आणि प्रभू आपल्याला वचनांद्वारे सांगत आहे. यशाया 49 वचन 15 आणि 16 मध्ये की जन्मदाती आई आपल्या तान्ह्या बाळाला कधी विसरत नाही, पण परिस्थितीमुळे कधीकधी ती विसरते. मी तुम्हाला टाकणार नाही, कारण तुमच्या प्रत्येकाचं नाव मी माझ्या तळहातावर कोरलेलं आहे आणि तळहात माझ्या समोर आहे. दुसरा संदेश प्रभू देत आहे योहान 3:16 मध्ये की पित्याने एवढं प्रेम आपल्यावरती केलं आहे की त्याचा एकुलता एक पुत्रसुद्धा आपल्या तारणासाठी त्याने क्रूसावरती बळी दिला आहे. आणि फिलिपी पत्रामध्ये 4 अध्यायात 5व्या वचनात प्रभू म्हणतो की तुम्ही भिवू नका, मी तुमच्या समीप आहे. जर प्रभू आपल्या समीप आहे आणि प्रभूने त्याच्या तळहातावर आपल्याला कोरलेलं आहे, तर मग आपल्याला घाबरायचं काय कारण आहे? पण माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपण सर्वजण धार्मिक आहोत. आपण प्रार्थना करतो, मिसाला जातो, रोजऱ्या करतो, सगळं आपण करतो. परंतु मत्ते 4:4 मध्ये जे सांगण्यात आलं आहे की मनुष्य केवळ भाकरीवर जगत नाही, तर प्रभूच्या मुखातून निघणाऱ्या वचनावर जगत असतो. आणि वचन ते काय आहे? वचन एकच आहे. मत्ते 21 वचन 22 की तुम्ही प्रार्थना करून जे काही मागत आहात ते तुम्हाला मिळालं आहे असा विश्वास तुमच्याकडे असला पाहिजे. आणि आपला विश्वास कमी पडतो. कारण काय? कारण एकच आहे की आपण या जगात आलो आहोत आणि या जगाचे बनलो आहोत. याकोबाच्या पत्रात 4 अध्यायात 4 वचनात स्पष्टपणे आपल्याला सांगण्यात आलं आहे की जगात राहा, पण जगाचे बनू नका. कारण हे जग सुडाने पेटलेलं आहे, आजाराने वैतागलेलं आहे आणि चिंतेने ग्रासलेलं जग आहे. जो या जगाशी मैत्री करतो तो प्रभूशी वैर साधतो. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या सगळ्या जागतिक परिस्थितीवरती सैतानाने ताबा मिळवलेला आहे. आपल्याला आपल्या प्रत्येकाच्या सावलीची भीती वाटू लागलेली आहे. पेत्राच्या पहिल्या पत्रात 5व्या अध्यायात 8व्या वचनात आपण वाचतो की सैतान चवताळलेला आहे, सिंहासारख्या गर्जना करत आहे, कोणाला खाऊ कोणाला गिळू शोधत आहे. आणि तो कोणाला गिळतो, कोणाला तो शोधतो की जे प्रभूच्या मार्गाने, प्रभूच्या सत्यामध्ये जीवन जगण्याचा प्रयत्न करतात, त्यांनाच नेमकं तो गिळंकृत करण्याचा प्रयत्न करतो. आणि आपण घाबरतो, कारण आपण विश्वासामध्ये कमी पडतो. आणि प्रभू एकच सांगतो की जे त्यांनी मार्थाला सांगितलं, विश्वास ठेवाल तर तुम्ही गौरव पाहाल. आणि माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की आपल्यापेक्षा आपल्या अख्रिस्ती बंधू भगिनींचा विश्वास वाढलेला आहे. ते एकच सांगत आहेत की प्रभू येशू जिवंत आहे आणि प्रभू येशू आमचं सगळं दुःख हलकं करत आहे. 15 दिवसापूर्वी प्लॅस्टिकच्या पिशव्या विकण्यासाठी, डस्टबिनच्या पिशव्या विकण्यासाठी एक बाई आली होती आणि त्या बाईबरोबर 2 लहान मुलं होती. माझ्या मिस्टरांनी त्या लहान 2 मुलांना काही खाऊ देण्याचा प्रयत्न केला आणि ती पटकन बोलली की आम्हाला खाऊ वगैरे काही नको, पिशव्या घ्या आणि आमची गरज प्रभू येशू पुरवत आहे. कशी पुरवत आहे, काय देत आहे, कसं करत आहे, काही खुलासा तिने केला नाही. पण ती सांगते, लॉकडाऊनपासून आत्तापर्यंत आम्हाला कोणत्याच गोष्टीची चणचण भासली नाही, कारण आमचा एकच विश्वास आहे की ह्या सगळ्या परिस्थितीवरती मात करणारा एकच प्रभू आहे आणि तो प्रभू येशू जिवंत आहे. माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्याला प्रश्न पडतो, कसं होईल, काय होईल, कधी लॉकडाऊन संपेल, कधी बाहेर पडणार, कधी चर्च उघडणार, कधी मिसा सुरू होणार, कधी आम्ही प्रार्थनेला जाऊ. पण ही जी संधी प्रभूने आपल्याला दिली आहे ती आपल्याला नुसतं धार्मिक न राहता तर आध्यात्मिक बनण्यासाठी,
आत्मपरीक्षण करण्यासाठी आणि आपल्यामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी. एकदा पेपरमध्ये एक गोष्ट आली होती. ती गोष्ट अशी होती की एक भगिनी ऑफिसमध्ये साहेबांची स्टेनो होती. एक दिवस साहेब ऑफिसमध्ये आले, केबिनमध्ये गेले आणि ती स्टेनो बाहेर पडली. त्या साहेबांना प्रश्न पडला की डिक्टेशन घेण्याऐवजी बाहेर का गेली. तिला बोलावण्यात आलं. ती म्हणाली, तुमच्या अंगाला दुर्गंधी येते आणि म्हणून मला तिथे बसवत नाही. त्यांनी काही बोललं नाही, पण त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी 2-3 दिवस पायाचे मोजे बदललेच नव्हते. आणि मग ते जाता जाता घरी जाताना वाटे दुकानामध्ये वळाले आणि त्यांनी नवीन मोजे घेतले. घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी ऑफिसला येताना साहेबांनी मोजे बदलले, नवीन मोजे घातले, पण जुने मोजे खिशातच ठेवले. ते विसरले. बुटातून मोजे काढून खाली टाकण्याऐवजी त्यांनी खिशात घालून ते आले. आणि मग ऑफिसला आल्यानंतर पुन्हा स्टेनो बाहेर पडली आणि त्यांनी विचारलं, काय झालं आता तरी, आता मी नवीन मोजे घातलेत. तर म्हणे, साहेब बघा तुमच्या खिशामध्ये कुठे असतील ते, कारण तोच वास येत आहे. आणि साहेबांच्या लक्षात आलं की ते मोजे इथे तिथे कुठे नाही तर पॅन्टच्या खिशामध्ये आहेत. म्हणजे आपण काय करतो, आपण प्रभूला सांगतो, प्रभू माझा तुझ्यावर विश्वास आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे, मला आलेलं संकट तू दूर करणार आहे हे मला माहिती आहे. आणि प्रार्थनेमध्ये आपण सगळं बोलतो आणि प्रार्थना संपल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो, कसं होईल, काय होईल, कधी होईल, कुठे जाऊ, कोणाला सांगू. आणि प्रभू काय सांगतो मत्ती 11:28 तुम्ही दुःखी आहात, तुम्ही कष्टी आहात, तुम्ही भाराक्रांत आहात, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. पण कधी विसावा देईन तर पुढच्या वचनात प्रभू म्हणतो, माझं जो सोयीचं आहे आणि माझं ओझं हलकं आहे. त्याचं जो कोणतं आहे, त्याचं जो एकच आहे, त्याचं वचन, की ते वचन आपण पाळलं पाहिजे, आपल्या जीवनात ते उतरलं पाहिजे, आपण ते जगलं पाहिजे. आणि आपल्याला बघणाऱ्यांना वाटलं पाहिजे की हा खरा ख्रिस्ताचा अनुयायी आहे. म्हणजे मी कुठेही कसाही असो, पण माझ्यामधून ख्रिस्त दिसला पाहिजे. आज आपल्या ख्रिस्ती लोकांबद्दल काही लोक काय अनेक विचार किंवा अनेक कल्पना करत असतात. माझा बंधू ज्याला पॅरालिटिकचा अटॅक आला होता, ज्याच्या मुलाला TB झालं होतं, ज्याची मुलगी मंदबुद्धीची होती, ज्याच्या पत्नीला कॅन्सर झाला होता, संपूर्ण कुटुंब ग्रासलेलं होतं. आणि अशा ग्रासलेल्या कुटुंबामध्ये जेव्हा एक आपली ख्रिस्ती भगिनी जाऊन सांगते की तुम्ही स्तोत्र 23 वाचा, येशू माझा मेंढपाळ, आणि त्यांनी ते स्तोत्र वाचलं. नुसतं वाचलं नाही तर त्यांनी विश्वास ठेवला. आणि माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, हळूहळू त्या माझ्या बंधूच्या कुटुंबाची परिस्थिती सुधारली. मंदबुद्धीची मुलगी हळूहळू चालू लागली, बोलू लागली, शाळेत जाऊ लागली आणि आज ती शिक्षिका बनली. हे सगळं करणारा आपला प्रभू येशू जिवंत आहे, परंतु त्याच्यावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणि आपण काय करतो, आपण फक्त मुखाने विश्वास व्यक्त करतो, कृतीमध्ये आपला विश्वास दिसत नाही. खरं म्हणजे आपल्या कृतीमध्ये विश्वास दिसला पाहिजे, म्हणजे लॉकडाऊनचं टेन्शन आपल्याला येणार नाही, आपल्या कुटुंबाला येणार नाही. खऱ्या अर्थाने आपण ह्या लॉकडाऊनमध्ये आपलं संपूर्ण कुटुंब एकत्र आलेलो आहोत. प्रभूने आपल्याला एक सुंदर संधी दिलेली आहे एकत्र येऊन प्रार्थना करण्याची. कारण मत्ती 18:20 आपण पाहतो की जिथे प्रभूच्या नावाने 2 किंवा 2पेक्षा जास्त एकत्र जमतात तिथे प्रभू जिवंतपणे हजर असतो. आणि याचा अनुभव माझ्या एका अख्रिस्ती बंधूने घेतलेला आहे. कसा घेतलेला आहे बघा. चिंचोटीचा भैया आहे, तो त्यांचं गॅरेज आहे आणि त्यांच्या गॅरेजमध्ये ते 3 भाऊ, त्याचे वडील आणि 2 नोकर असे सगळेजण काम करत असताना गॅसचा स्फोट झाला. आणि स्फोटामध्ये सर्वांना थोडंफार लागलं, पण या धाकट्या भावाची संपूर्ण बॉडी जळाली, अक्षरशः तो जळला त्याच्यामध्ये. आणि मग त्याला ह्या हॉस्पिटलमधून त्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.
आणि डॉक्टरांनी शेवटचं कर्ण हॉस्पिटलमध्ये सांगितलं की तो काही ह्याच्यामधून वाचणार नाही, तो काही जगणार नाही, शिवाय त्याचे दोन्ही डोळेसुद्धा निकामी झाले होते. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या गॅरेजच्या कंपाऊंडला लागूनच ज्ञानोदय म्हणून शाळा आहे. त्या शाळेमध्ये आपल्या वसईची एक भगिनी शिक्षिका आहे. तिने त्यांना सांगितलं की तुम्ही याल का माझ्याबरोबर, तुमच्या भावाला जर बरं वाटायचं असेल तर तुम्ही माझ्याबरोबर चला. आणि ते जेव्हा प्रार्थनेला आले तेव्हा त्यांना मी एकच विचारलं की तुम्ही प्रार्थनेला आला आहात, पण तुमचा विश्वास आहे का की जे 2000 वर्षापूर्वी प्रभू येशूने केलेलं आहे ते आजही तो करत आहे. आजही तो आंधळ्यांना दृष्टी देत आहे, लंगड्यांना पाय देत आहे, मेलेल्यांना उठवत आहे आणि कुष्ठरोग्यांना शुद्ध करत आहे. पण त्याच्यावरती तुमचा विश्वास असला पाहिजे आणि तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन प्रभूचे आभार मानले पाहिजेत, धन्यवाद दिले पाहिजेत. आणि त्यांचा मोठा भाऊ म्हणाला आम्ही प्रभूवरती विश्वास ठेवतो, आम्ही सर्वजण एकत्र येऊ आणि आम्ही प्रार्थना करू, आम्हाला प्रार्थनेचं पुस्तक द्या. हिंदी बायबल मी त्यांना दिलं. ते घरी गेले आणि त्यांनी रोज सकाळी उठल्यानंतर एकच वचन वाचायला सुरुवात केलं की मत्तई 21:22 प्रार्थना करून आम्ही प्रभू जे मागत आहोत ते आम्हाला मिळालं आहे असं आम्ही विश्वास ठेवतो. ही त्यांची प्रार्थना होती. आणि अशा परिस्थितीमध्ये जवळजवळ 2 महिने निघून गेले. त्यांच्या लक्षात पण आलं नाही की औषधोपचार न करता फक्त प्रार्थना, आणि त्यांनी तो मलम काहीतरी आणला होता हॉस्पिटलमधून, त्यांना फ्री दिला होता कूपर हॉस्पिटलमध्ये, तो लावून हा बंधू अक्षरशः पूर्णपणे बरा झाला. पण दृष्टी मात्र त्याला आली नाही. दृष्टी आली नाही म्हणून ते परत कूपर हॉस्पिटलला गेले. डॉक्टर म्हणाले डोळे निकामी झालेले आहेत, तुम्हाला काढून टाकावे लागतील. आता डोळे काढून टाकण्यासाठी त्यांना कोणीतरी ॲड्रेस दिला म्हणून ते बडोद्याला गेले. बडोद्याला पोचल्यानंतर तिथे डॉक्टर म्हणाले की तुम्हाला खर्च खूप होईल आणि तुम्हाला तो खर्च झेपणार नाही, काय असेल तसं तुम्ही ठेवून द्या. आणि त्या परिस्थितीमध्ये ते परत आले. परत आल्यानंतर हा चांगला फिरतो, व्यवस्थित आहे म्हणून ती टीचर शिक्षिका त्यांना पुन्हा एकदा घेऊन आपल्या घरी आली. आल्यानंतर पुन्हा प्रार्थना केली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही विश्वास ठेवा आणि मार्कचं शुभवर्तमान 10वा अध्याय 46 ते 52 वचन पहा आणि ते वाचा. प्रभू तुम्हाला विचारत आहे तुम्हाला काय हवं आहे आणि तुम्ही सांगा आम्हाला दृष्टी हवी आहे. या गोष्टीला 21-22 दिवस झाले असतील नसतील आणि एक दिवस हा बंधू, त्याचं नाव रामबाबू, हा रामबाबू मोटरसायकलवर एकटाच आला. मी त्याला विचारलं रामबाबू, आणि तो म्हणाला हां मैं अकेला आया हूँ, मला सगळं काही दिसतं आणि खरोखर प्रभू येशू जिवंत आहे हे त्यांनी कबुली दिली. मग चुलना चर्चमध्ये त्याने साक्ष दिली की प्रभू येशू जिवंत आहे आणि त्याने मला दृष्टी दिली आहे. त्यांच्या कुटुंबाचा विश्वास वाढत होता. संपूर्ण कुटुंब, मुलं बाळं, आजूबाजूची लोक बसून रोज सकाळी 1 तास प्रभूची प्रार्थना, स्तुती, आराधना करू लागले. आणि अचानक त्यांच्या मोठ्या भावाचा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाल्यानंतर पुन्हा तो सिरियस होता आणि त्याला भगवतीमध्ये ठेवलं होतं. आहे नाही चाललं होतं. फोन केला, मी त्यांना एकच सांगितलं तुम्ही विश्वास ठेवाल तर तुम्ही गौरव पाहाल. विश्वास ठेवा, प्रभू येशूने मेलेल्यांना उठवलेला आहे, तुमच्या बंधूलाही तो बरं करील. आणि 3 महिने त्याच्या त्या सगळ्या जखमा आणि सगळं प्लास्टर बिस्टर निघायला 3 महिने झाले. आणि 3 महिन्यानंतर तो आला तेव्हा मला सांगायला लागला की खरोखर प्रभू येशूने मला पुन्हा उठवलेला आहे. मी ॲक्सिडेंट झालं त्याला कारण मीच आहे, कारण माझ्या कृतीमुळे मी प्रभूच्या विश्वासात वाढत असताना प्रभूचं वचन मी एक पायदळी तुडवण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या जीवनामध्ये एवढा मोठा अपघात घडला. आणि म्हणून मी प्रभू येशूवरती विश्वास ठेवून छाती ठोकपणे तुम्हाला सांगतो की मी ह्यापुढे अशा कोणत्याच वाईट मार्गाला जाणार नाही आणि वाईट कृत्य माझ्या हातून यापुढे घडणार नाहीत. मी म्हटलं देवाला धन्यवाद, प्रभूचा गौरव असो. अशी 2-3 वर्ष निघून गेली आणि अचानक मी मिस्टरांना घेऊन डायबिटीसचं रक्त तपासायला गेलेले असताना आम्ही परत येत होतो आणि त्याचा मोठा भाऊ ज्याचा ॲक्सिडेंट झाला होता, जो बरा झाला होता, तो रस्त्यामध्ये बसला होता
आम्ही रिक्षातून उतरल्याबरोबर तो म्हणतो, चलो चलो आप चलो. कुठे जायचं आहे? तर कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटलला जायचं आहे. तिथे 3 नंबरचा भाऊ सिरियस आहे. डॉक्टर म्हणाले अर्धा ताससुद्धा तो राहणार नाही. आणि मी माझ्या मिस्टरांना तिथूनच सोडून त्यांच्याबरोबर कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटलमध्ये गेले. गेल्यानंतर मी काय पाहिलं, ती बाई साडी सोडलेली आहे त्याची बायको, आणि ब्लाऊजने आणि परकरने संपूर्ण हॉस्पिटलला धावत आहे. आणि धावत असताना मला पाहिलं आणि मला सांगते, आप दुआ करो. मी तिला सांगितलं, तुला काय माहिती आहे, प्रभूने तुम्हाला काय अनुभव दिलेला आहे? तर जीसस जिंदा आहे. मग जीसस जिंदा आहे हा अनुभव तुला आहे, मग तू हे अशा कंडिशनमध्ये का फिरत आहेस? साडी पहिली नेस, त्याशिवाय मी प्रार्थना करणार नाही. तिने साडी नेसली आणि मग मी ICUमध्ये गेली. डॉक्टर म्हणाले की BP खाली येत आहे, अर्धा पाऊण तासामध्ये सगळं काही संपणार आहे. आणि मी पण काही बोलली नाही, प्रार्थना केली. प्रभूला एकच प्रार्थना केली की प्रभू तू जिवंत आहेस आणि तू आता ह्या क्षणाला इथे हजर आहेस. शेवटी तुझ्या इच्छेप्रमाणे कर, कारण जे काही आहे इर्मिया 29 वचन 11 ते 13 मध्ये जे सांगितलेलं आहे की माझ्या ज्या योजना तुमच्याविषयीच्या आहेत त्या तुमच्या हिताच्या आहेत, अहिताच्या नाहीत. तुम्ही मला शरण या. तर आम्ही तुला शरण येत आहोत. मी बाहेर पडले आणि मी प्रार्थना सुरू केली, रोजरी सुरू केली. रोजरी माझी होत होती. 1 रोजरी, 2 रोजऱ्या झाल्या आणि 1 तास झाला, 1.5 तास झाला, 2 तास झाले, पण डॉक्टर काही मला बोलवायला येत नाहीत की तो संपला आहे, काही सांगायला येत नाहीत. मला चिंता लागली होती. घरी जायचं होतं. मिस्टरांना पुन्हा एकदा डॉक्टरकडे घेऊन जायचं होतं. त्यांना नाश्ता दिला नाही, त्यांना जेवण केलं नाही. आणि म्हणून मी 1 वाजता उठून परत मध्ये गेले ICUमध्ये. आणि त्याला पाहिल्यावर मला धक्का बसला. कोणता धक्का बसला तर तो शुद्धीवर पूर्ण येऊन तो बसण्याचा प्रयत्न करत होता. आणि मी त्याला विचारलं, सूरज भाई क्या चाहिए? तर तो मला सांगतो चाय चाहिए. मग मी बाहेर आले आणि तिला सांगितलं की जा, तुझ्या नवऱ्याला चहा पाहिजे, तो चहा घेऊन जा. आणि तिला असं वाटलं की मला पळायचं आहे म्हणून मी खोटं बोलत आहे. आणि ती मला सांगते, आप भी मेरे साथ चलो. मी तिच्याबरोबर गेले आणि खरोखर सुरेशभाई ते तोंडाचं सगळं काढून बोलत होता. डॉक्टर पण त्याच्याकडे बघत होते. 2 दिवसानंतर त्या बंधूला रजा दिली आणि रजा दिल्यानंतर तो पुन्हा मला भेटायला आला. मी त्याला सांगितलं, बाबा रे आता बघ, जास्त उन्हातानामध्ये काम करू नको, हे ब्रेन हॅमरेज झालं होतं असं डॉक्टर म्हणतात, पण प्रार्थनेमध्ये कुठे कमी पडू नको, प्रभूचा गौरव कर. हा निघून गेला आणि पुन्हा 2-3 महिन्यांनी आला आणि मला सांगतो असं, अभी जीसस ने हमको सब दिया है, अभी एक चाहिए. काय काय पाहिजे? 4 लडकियां हैं, अभी लड़का चाहिए. आता ह्याला लड़का कुठून आणायचा? आणि म्हणून तो मला सांगतो, आप दुआ करो, जीसस जिंदा है, वो सब सुनता है, वो सब देखता है. मी सांगितलं मग तू कर ना, हम करते, आप भी करो. 4-5 महिन्यांनी त्याची पत्नी मला येऊन सांगते की माझी न्यूज़ आहे. म्हटलं देवाला धन्यवाद. फिर भी मेरे ससुर बोल रहे हैं अभी भी लड़की होगी. आणि ती म्हणते, सासरा मला रोज सांगतो तुला मुलगीच होणार, तुला मुलगीच होणार, कारण 5 मुलीच्या नंतर मुलगा होतो किंवा 7 मुलीच्या नंतर मुलगा होतो, तर तुला आता मुलगीच होणार. आणि मी त्यांना सांगितलं म्हणे की जीसस जिंदा आहे. मी म्हटलं हा जप तू चालू ठेव, प्रभू येशू तू जिवंत आहेस आणि सगळी परिस्थिती तुला माहिती आहे. बरोबर 24 डिसेंबरला रात्री 11 वाजता मला फोन आला की तिची तब्येत बरी नाही, तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आहे. आणि तो नवरा जरा घाबरला होता, काय होईल, कारण पुन्हा मुलगी झाली तर घरामध्ये कसं काय होईल, थोडासा तो हल्ला होता. पण पत्नीला त्याने फोन दिला आणि ती सांगते, प्रेज द लॉर्ड. मी सांगितलं प्रेज द लॉर्ड, जीसस जिंदा है, कल मैं पेढे भेज दूंगी. मी सांगितलं एवढा विश्वास मी आज कोणामध्येच पाहिला नाही. आणि पुन्हा 2:30ला फोन आला की मुलगा झाला. बघा माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, मत्ते 7:7 मध्ये प्रभू म्हणतो मागा, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. आपण मागतो, पण कसं मागतो? मिळेल की नाही मिळेल. आणि प्रभू म्हणतो तुम्ही प्रार्थना करून जे काही मागता ते तुम्हाला मिळालं आहे असा विश्वास ठेवा. आणि आपण म्हणतो कसा विश्वास ठेवणार, ते मिळालंच नाही अजून. आपल्या वसईमधलीच गोष्ट आहे. नवरा खूप दारू पितो,
म्हणून भगिनी मला सांगते, अँटी प्रार्थना करा, नवरा माझा मेला पाहिजे. तो जर मेला तर मी तुम्हाला आनंदाची बातमी घेऊन येईन. आणि मी तिला सांगितलं, तू देवालाकडे प्रार्थना कर, विश्वास ठेव, प्रभू तुझ्या जवळ आहे. आणि विश्वासाने तू माग की प्रभू मला जो नवरा दिला आहे तो दारू पितो, त्याबद्दल मी धन्यवाद देते. आणि आता त्याची दारू सुटली त्याबद्दल मी तुझा गौरव करते. आणि ती मला सांगते, अशी कशी उलटी प्रार्थना, ह्याला काय प्रार्थना बोलतात? मी मोठ्या आशेने आले होते की तुम्ही मला काहीतरी अशी प्रार्थना द्याल की रात्रीमध्ये माझा नवरा मरून जाईल. मी काही बोलले नाही. आणि मी तिला एकच सांगितलं की बघ, ही प्रभूची योजना आहे. तुझा नवरा दारू पितो म्हणजे तुला प्रभू काहीतरी त्या दारू पिणाऱ्या नवऱ्याकडून संदेश देत आहे. काय संदेश देत आहे? तू प्रभूला विचार, प्रभू काय संदेश आहे की तू भिवू नकोस. नवरा दारू पितो, मुलींचं शिक्षण चालू आहे, त्याच्यासाठी पैसे हवे आहेत, हे सगळं प्रभूला माहिती आहे. कारण स्तोत्र 94 वचन 8 आणि 9 मध्ये आपण पाहतो, प्रभू म्हणतो, मी तुम्हाला डोळे दिले आहेत, मी तुमचं दुःख पाहणार नाही का? मी तुम्हाला कान दिले आहेत, मी तुमचं गाऱ्हाणं ऐकणार नाही का? जर प्रभू आपलं दुःख पाहत असेल आणि गाऱ्हाणं ऐकत असेल तर मग आपल्याला माणसांकडे जाण्याची गरजच काय? कारण स्तोत्र 118 वचन 8 मध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की माणसांवर भरोसा ठेवू नका, तर प्रभूला शरण जा. आणि ही भगिनी जेव्हा घरी गेली रात्रीची, तेव्हा तिचा नवरा हा स्टॉपवर उभा होता तिची वाट बघत. आणि तिची वाट बघत उभा असताना ही घाबरली, कारण त्याच्या हातामध्ये काठी होती आणि हातात बॅटरी होती. ही पुढे चालत होती, मागे बघत होती, कारण हिला वाटलं आता तो मला मारणार. एवढ्या रात्रीपर्यंत तू कुठे गेली होती? तिला उशीर झाला होता, कारण मी तिला प्रार्थना देऊन नंतर मर्सेज चर्चला गेले होते. आणि मर्सेज चर्च मी 9:30ला आली, तोपर्यंत तिथेच बसलेली होती रस्त्यावरती. आणि तिला असं वाटलं की आता तो मला मारणार. एक पाऊल ती पुढे जात होती, एक पाऊल मागे बघत होती. आणि मागे पुढे करत असताना ते जेव्हा घरात पोचले तेव्हा तिने काय पाहिलं की दोन्ही मुली आपल्या अभ्यासाला बसलेल्या आहेत. आणि जेव्हा ती किचनमध्ये गेली तेव्हा स्वयंपाक रेडी आहे. अंघोळीला गेली तर अंघोळीचं पाणी आणि कपडे तिथे रेडी आहेत. सगळं झाल्यानंतर रोजरी झाली, जेवण झालं, पण तिला मात्र झोप आली नाही. कारण काय? कारण एकच होतं की रात्री हा मला झोपेमध्ये मारेल. पण माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, आपला प्रभू जिवंत आहे. आणि आपला प्रभू आपल्याला जर विश्वास ठेवला तर लगेच त्या प्रश्नाचं उत्तर देऊन मोकळं होतो. या भगिनीचा विश्वास बसत नव्हता. तिने प्रभूची कृपा स्वीकारली नव्हती, पण प्रभूने तिला कृपेमध्ये घेतलं होतं. सकाळी तो लवकर उठला, घरातली साफसफाई केली, चहा केला, हिचा ड्रेस इस्त्री केला आणि हिला उठवलं आणि हिला सांगितलं, चल उठ, मिसाला जायचं आहे. आणि ही मिसाला त्याच्याबरोबर गेली असताना मिसा चालू होता. फादरांना सुद्धा प्रश्न पडला की 12 वर्ष हा माणूस चर्चमध्ये आला नाही, याला अनेक वेळा मी विजिट्स केल्या तरी हा आला नाही, आणि आज हा कसा उगवला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, मिसा संपल्यानंतर ते फादरांना भेटले आणि तो म्हणाला, फादर, आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि आज मी प्रभूला काल वचन दिलं आहे की आजपासून दारू बंद. त्या दिवसापासून बंधूची दारू बंद झाली आणि बंधू परदेशी नोकरीसाठी गेला. आता मुलींची लग्न झाली, सगळं काही व्यवस्थित झालं. कारण सगळी परिस्थिती प्रभूला ठाऊक असते. आपण फक्त प्रभूला शरण जाणं गरजेचं असतं. आपला प्रभू आपल्या बरोबर आहे. त्याने स्वर्गीय पित्याने आपल्यावरती एवढं प्रेम केलं आहे की आपल्या पाप्यांचं तारण करण्यासाठी त्याने त्याचा एकुलता एक पुत्र या पृथ्वीवरती पाठवला. आणि यशया 53:1-5 मध्ये आपण पाहतो की आपल्यासाठी त्यांनी फटक्यांचा मार सहन केला आणि आपल्याला शारीरिक आरोग्य, मानसिक स्वास्थ्य मिळवून दिलेलं आहे. आपल्या पापाचा भार त्यांनी कालवारीवरती वाहिलेला आहे आणि आपल्याला स्वर्गराज्याचं नागरिकत्व मिळवून दिलेलं आहे. आपण फिलिपिकरास पत्रामध्ये 3 अध्याय 20व्या वचनात पाहतो की आपण सर्वजण स्वर्गाचे नागरिक आहोत. पण स्वर्गाचं नागरिकत्व मिळवण्यासाठी प्रभू येशूने रक्ताचं मोल दिलेलं आहे.
त्याने स्वतःचं बलिदान केलेलं आहे, त्याची जाणीव आपल्याला असायला हवी. आपला विश्वास आपल्या प्रभूवर असायला हवा की जे त्यांनी 2000 वर्षापूर्वी केलेलं आहे, परिस्थितीवरती मात केलेली आहे, त्याला लोकांचा कळवळा आलेला आहे, तोच कळवळा आजच्या परिस्थितीला प्रभूला येत आहे. पण आपण मात्र त्याची जाणीव करून घेत नाहीत. आपण आपल्या हिमतीवर, आपल्या ताकदीवर आपले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. निर्गम 15:26 मध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे की प्रभूचे विधी नियम जर आपण पाळले तर आपल्यावरती कोणत्याच प्रकारची महामारी येणार नाही किंवा आपल्याला कोणत्याच प्रकारचा त्रास होणार नाही, तर प्रभू आपल्याला आरोग्य देईल. आणि त्या आरोग्यासाठीच आज कितीतरी लोक करोना बाधित नाहीत तरीसुद्धा घाबरलेली आहेत की आम्हाला करोना झाला तर काय होईल. मी म्हटलं होऊन होऊन काय होईल, मरण पावाल इतकंच ना. आपल्याला ह्या जगाचं, आपण प्रवासी आहोत, आपण निवासी नाहीत. आपल्याला जायचं आहे, कोण पुढे जाईल कोण मागे जाईल, पण आपण सर्वजण जाणार आहोत. पण एक आपला विश्वास असला पाहिजे की आपला प्रभू आपल्या बरोबर आहे, आपल्या समीप आहे. यशया 41:10 मध्ये प्रभू सांगतो, तुम्ही भिवू नका, मी तुमच्या बरोबर आहे, शेवटपर्यंत, युगाच्या अंतापर्यंत प्रभू आपल्या बरोबर आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, या लॉकडाऊनमुळे किंवा इतर कारणांमुळे आपल्या घरामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झाली असेल, ही सगळी परिस्थिती, सगळे आजार, सगळे दुःख, वेदना, गरजा, अडचणी आपण प्रभूचरणी ठेवूया आणि प्रभूला सांगूया की प्रभू, आम्ही सर्वजण पापी आहोत, आम्ही जगात आलो आहोत, जगाचे बनलो आहोत, आणि तू आमचा प्रभू दयाळू प्रभू आहेस की ज्याने आमच्या प्रत्येकाचं नाव तळ हातावर कोरलेलं आहे, ज्याने आपला एकुलता एक पुत्र आमच्या पापांचा भार वाहण्यासाठी आणि आमच्या पापांची क्षमा मिळवून देण्यासाठी या पृथ्वीवरती पाठवला. असा प्रभू आपल्या बरोबर आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, जे आपण आज या परिस्थितीला सामोरे जाताना विश्वासामध्ये डळमळतो, डगमगतो, मागे पुढे करतो, ते आपल्याला एक ठाम असा विश्वास प्रभू देत आहे आणि सांगत आहे पेत्राच्या पहिल्या पत्रात 5व्या अध्यायात 7व्या वचनात की तुम्ही सगळी भिस्त, सगळी चिंता माझ्यावर टाकून द्या. आणि मत्ते 6:33 मध्ये प्रभू म्हणतो, नीतिमत्वासाठी झटा. आपल्याला शेवटी नीतिमान बनायचं आहे, कारण बाकी सगळी काळजी प्रभू आपली घेणार आहे. मत्ते 6:25-34 मध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे. पाखरांकडे पहा, पेरणी करत नाहीत, कापणी करत नाहीत, कोठारं भरत नाहीत, त्यांची काळजी प्रभू घेतो. जे गवत आज उगवलं आहे उद्या जळणात जाणार आहे, त्याला सुंदर पोशाख नेसवतो. मग आपल्याला कसं तो सोडून देईल? पण आपण मात्र नीतिमत्वासाठी झटलं पाहिजे. आपल्याला एकमेकांना क्षमा करता आली पाहिजे. आपल्याला आरोग्य हवं आहे, पण आपल्याला क्षमा करायला नको आहे. आपल्याला आरोग्य हवं आहे, पण आपल्याला कोणाचं कळवळा येत नाही, आपण दया करायला तयार नाहीत. मग आपली कशी प्रार्थना प्रभूकडे पोहोचणार? कारण यशया 59 वचन 1-3 मध्ये आपण पाहतो, प्रभू म्हणतो, मी तुम्हाला आशीर्वादित करणार नाही एवढे माझे हात तोकडे नाहीत, मी तुमचं गाऱ्हाण ऐकणार नाही एवढे माझे कान मंद नाहीत, पण तुमच्यात आणि माझ्यात असलेली अपराधाची भिंत बाजूला करा. आणि अपराधाची भिंत बाजूला करण्यासाठी आपल्याला विश्वासाची गरज आहे, प्रभूच्या कृपेची गरज आहे. आपल्याला प्रभू माझा दयाळू आहे, कारण यशया 1:18 मध्ये तो स्पष्टपणे सांगत आहे की तुमची पापं किती मोठी असू दे, लाखेसारखी लाल असू दे, मी माझ्या रक्ताने तुम्हाला धुवून पांढरं शुभ्र करेन. आणि त्याने आपल्याला पांढरं शुभ्र केलेलं आहे. तो आज आपल्याला नावाने हाक मारत आहे. तो आपल्याला यशया 43:1-5 मध्ये सांगत आहे, तुम्ही माझ्यासाठी मौल्यवान आहात, मी तुम्हाला नावाने हाक मारली आहे. आणि म्हणून आजच्या ह्या प्रार्थनेमध्ये त्याने आपल्याला नावाने हाक मारलेली आहे. आपल्याला त्याने बोलवलेलं आहे सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी. म्हणून आपण आपल्या प्रभूला विश्वासाचं दान देण्यासाठी सांगूया, प्रार्थना करूया की प्रभू आमचा विश्वास वाढव, आमची श्रद्धा बळकट कर.
प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. हस्तो तुला भक्तीने लपलेल्या देवा ह्या रोटीच्या रूपात आहेस लपलेला माझे सर्व काळीस मी तुला देतो काकी लक्ष लावून आनंदी होतो दृष्टीस हाताची भेस तू कळत नाहीस परंतु फक्त ऐकून जाणितो आम्ही सत्य मानितो मी शब्द देवपुत्राचे काकी त्या सत्याहून नाहीच्यास दुसरे. आमेन. राजांचा राजा विश्वाचा राजा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या समोर हजर आहे. या भाकरीच्या रूपामध्ये आपल्या सर्वांना आणि विशेषतः आपल्यामध्ये जे आजारी आहेत त्यांना सर्वांगीण आरोग्य देण्यासाठी प्रभू ह्या क्षणी आपली अंतःकरणं उघडत आहे. आज ख्रिस्त सभा संत इग्नेशियस लोयोला जेजुईट संघाचे संस्थापक यांची स्मृती साजरी करत आहे. अनेक जेजुईट धर्मगुरू आणि धर्मबंधू जगभरामध्ये प्रभूचं कार्य करत आहेत. ज्या संघामधून आपल्याला पोप फ्रान्सिस मिळालेले आहेत, यांची निवड परमेश्वरानं केलेली आहे, याबद्दल आपण देवाला धन्यवाद देऊया. सर्व जेजुईट फादर्स आणि ब्रदरांबद्दल देवाला धन्यवाद देऊया. प्रभू आपल्या समीप आहे. आजच्या निरूपणामध्ये आपण ऐकलेलं आहे, तो कुठलाच भेदभाव करत नाही. संत पौल रोमकरास पाठवलेल्या पत्रामध्ये म्हणत आहे, म्हणून देवाच्या गौरवाकरिता ख्रिस्ताने तुमचा आमचा स्वीकार केला, तसा तुम्हीही एकमेकांचा स्वीकार करा. कारण मी असे म्हणतो की देवाच्या सत्याकरिता ख्रिस्त सुनता झालेल्या लोकांचा सेवक झाला, असे की पूर्वजास दिलेले अभिवचने त्याने निश्चित करावी आणि परराष्ट्रीयांनी त्याच्या दयेमुळं देवाचे गौरव करावे. खरोखर आज अनेक इतर धर्मीय प्रभूवरती विश्वास ठेवत आहेत, कारण आपला परमेश्वर
अत्यंत दयाळू आहे. ते एकमेव परमेश्वर आहे, त्याच्यासारखा दुसरा परमेश्वर नाही. तो आपली इतक्या जवळ आहे की ह्या भाकरीमध्ये आपण त्याला पाहू शकतो. अनेक लोकांना त्याचं दर्शन ह्या भाकरीमध्ये झालेलं आहे. त्या प्रभूचा, त्याच्या आरोग्याचा आता आपण अनुभव घेऊया. आणि त्यासाठी आपण पवित्र त्रैक्यातील तिसरी व्यक्ती पवित्र आत्मा ह्याच्या सहाय्यानं आपण आता त्याच्या जवळ जाऊया, त्याचा अनुभव घेऊया. पुन्हा एकदा पवित्र आत्म्याने आपल्यामध्ये येऊन आपलं जीवन उजळून टाकावं, निरोगी करावं. म्हणून आता पवित्र आत्म्याला आपण आळवूया. Spirit of the living God, fall afresh on us. Spirit of the living God, fall afresh on us. Melt us, mold us, fill us and heal us. Spirit of the living God, fall afresh on us. Thank you, Jesus. Praise you, Jesus. प्रभू येशू आपल्या अंतःकरणाचं द्वार ठोठावत आहे. आपण ते उघडूया आणि त्याला सांगूया, प्रभू आम्हामध्ये येऊन वस्ती कर. प्रभू आम्हाला स्पर्श कर. आमचं जीवन तुझ्या जीवनासारखं बनव. आमच्यामध्ये जे अपवित्र आहे, अमंगळ आहे, हे सर्व तू दूर कर प्रभू. पवित्र आत्मा या क्षणी आपल्या सर्वांवरती आलेला आहे, याचा अनुभव घ्या. आणि तो आपल्याला बरं करत आहे. प्रभू येशू आपल्याला बरं करत आहे. परमेश्वर पित्याचं प्रेम ह्या क्षणी आपल्यावर भरपूर प्रमाणात येत आहे. त्याचा अनुभव आपण घेत आहोत. त्यामुळे अनेकांना प्रभू स्पर्श करत आहे, बरं करत आहे. शूरमदर 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 शूरमदर. 11 विवाहित जोडप्यांना, त्यांना मुलं बाळ नव्हती, त्यांनी या प्रार्थनेमध्ये सहभागी होऊन आपली विनंती प्रभूकडे सादर केलेली होती. त्या सर्व जोडप्यांना प्रभू
सांगत आहे की लवकरच तुम्हाला बाळाची चाहूल लागणार आहे. थँक्यू जीसस. Praise you, Jesus. Thank you, Jesus. Hallelujah. Thank you, Father. थँक्यू जीसस. व्हेरिकोज वेन्स हा त्रास असलेल्या 2 बंधूंना प्रभू स्पर्श करून ह्या क्षणी बरं करत आहे. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. थँक्यू. प्रेज यू जीसस. प्रेज यू जीसस. थँक्यू लॉर्ड. ग्लोरी टू युअर नेम जीसस. थँक्यू जीसस. नोकरीच्या शोधात असलेल्या 6 तरुणांना प्रभू सांगत आहे की लवकरच तुम्हाला नोकरीचा कॉल येणार आहे. थँक्यू Thank you, जीसस. Jesus. Praise the Lord. Hallelujah. Thank you, Thank you, Jesus. Father. Thank you, Praise Lord you, Jesus. मरिया माते विरुद्ध 2 व्यक्ती त्यांना प्रोटेस्टंट पंथीयांनी काहीतरी सांगितलं होतं, म्हणून मरिया मातेवरचा विश्वास आणि ती प्रभूची माता आहे हा जो विश्वास होता तो त्यांचा डळमळीत झालेला होता. परंतु ह्या क्षणी प्रभू त्यांच्या मनातील सर्व शंका दूर करत आहेत आणि मरिया माता देव माता आहे हा विश्वास पुन्हा एकदा दृढ होत आहे. Thank you, Jesus. Praise you, Thank you, Jesus. Jesus. Hallelujah. Thank you, Father. परिस्थितीमुळे गांजलेल्या 3 व्यक्ती आत्महत्या करण्याचा विचार करत आहेत. प्रभू त्यांना सांगत आहे की मी तुमच्या बरोबर आहे. हा आत्महत्येचा विचार तुम्ही मनातून काढून टाका. थँक्यू जीसस. Praise you, Jesus. Glory to Lord Jesus. Hallelujah. आपल्याला करोना विषाणू बाधलेला आहे असा विचार करून अनेक लोक चिंतेत आहेत. प्रभू त्या सर्वांना सांगत आहे माझं पवित्र रक्त मी तुम्हावर शिंपडत आहे. तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. थँक्यू जीसस. प्रेज यू जीसस. Glory to Lord Jesus. Hallelujah. प्रेज यू Thank जीसस. you, थँक्यू Father. जीसस. Praise you. थँक्यू जीसस. एक लहान मुलगा आजारी होता, ताप आलेला होता. त्यांचे आई वडील चिंतेत होते. त्या मुलाला प्रभू स्पर्श करून या क्षणी बरं करत आहे. Thank you, Thank you, Jesus. Jesus. Thank you, Glory Jesus. to Lord Glory to Lord you, Jesus. Jesus. Hallelujah. 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 पाठीच्या कण्याचा त्रास असलेल्या 4 व्यक्तींना प्रभू स्पर्श करून बरं करत आहे. Thank you, Thank you, Jesus. Jesus. Glory to Lord Jesus. Thank you, Jesus. Hallelujah. मासिक पाळी येत नाही म्हणून एक आई आपल्या तरुण मुलीबद्दल चिंता करत आहे. प्रभू त्या मुलीला स्पर्श करत आहे आणि त्यांची चिंता प्रभू दूर करत आहे. थँक्यू जीसस. प्रेज यू जीसस. Glory to Lord Jesus. थँक्यू Hallelujah. जीसस. उजव्या हाताला एक वेगळ्याच प्रकारचा आजार झालेला होता. तो आजार प्रभू त्याच्या स्पर्शानं बरा करत आहे. Praise Thank the you, Lord. Jesus. Hallelujah. Thank you, Thank you, Father. Jesus. Thank Praise you, the Lord Lord Jesus. Jesus. Praise you, Jesus. Thank you, Jesus. पोटाचे विकार असलेल्या 6 व्यक्तींना प्रभू स्पर्श करून बरं करत आहे. Hallelujah. Thank you, Thank you, Jesus. Jesus. Glory to your name, Praise Jesus. you, Jesus. Thank you, Glory to Lord Jesus. Thank you, Jesus. Hallelujah. अद्यापही परदेशी अडकलेल्या तरुणांना त्यांची कंपनी त्यांना सहकार्य करत नाहीये. ते अडकून पडलेले आहेत, कंटाळलेले आहेत. त्यांनी प्रार्थना करण्यास आपल्या घरच्या लोकांना सांगितलेलं होतं आणि अशा 11 तरुणांना प्रभू त्यांचे मार्ग मोकळे करत आहे आणि लवकरच ते भारतात परत येतील. Thank you, थँक्यू Lord Jesus. जीसस. Praise you, Jesus. Thank you, Glory to Jesus. Lord Thank you, Lord Jesus. Jesus. Thank you, Hallelujah. Jesus. Hallelujah. Hallelujah. पती पत्नीमध्ये वितुष्ट आलेलं होतं आणि घटस्फोट घेण्याचा विचार करत असलेल्या 3 जोडप्यांना, विवाहित जोडप्यांना प्रभू सांगत आहे की मी तुम्हाला विवाहविधीच्या वेळेला जो आशीर्वाद दिलेला आहे तो अद्याप टिकून आहे आणि तो टिकणार आहे. म्हणून हा घटस्फोटाचा विचार तुम्ही मनातून काढून टाका. Praise Thank the you, Lord. Jesus. Hallelujah. Thank you, Jesus. Praise the Lord Jesus. Hallelujah. अर्धांग वायू झालेल्या एका पुरुषाला त्याचा उजवा हात आणि उजवा पाय निकामी झालेला आहे असं त्याला वाटतं. प्रभू त्यांना स्पर्श करून
ह्या आजारातून ह्या क्षणी बरं करत आहे. Thank you, Jesus. Praise you, Jesus. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. 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 प्रेमबंधू भगिनींनो, प्रभू आपल्या समीप आहे. तो आरोग्यदाता परमेश्वर आहे. त्याचा आशीर्वाद आपण आता या साक्रामेंताद्वारे स्वीकारूया. वसई व भारतासाठी प्रार्थना. एकत्र आमच्या बापा नमो मोरया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये, आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. एकत्रपणे आपण प्रार्थना करूया. हे देवा, तुझी इच्छा आहे की सर्व मनुष्यांचे तारण व्हावे आणि सर्वांनी दिव्य सत्याची ओळख प्राप्त करून घ्यावी. म्हणून आम्ही नम्रतेने विनंती करतो की तू आपल्या पिकात कामकर्यास पाठवून दे, आणि त्यांनी तुझ्यावर भरोसा ठेवून तुझे वचन सांगावे, म्हणून त्यांना कृपा दे. त्याद्वारे तुझ्या शुभ वर्तमानाचा प्रसार सर्व लोकांमध्ये होवो, आणि तो आनंदाने स्वीकारला जाऊ. तू एकच खरा देव आहेस. तुला आणि येशू ख्रिस्त तुझा पुत्र, आमचा प्रभू, ज्याला तू पाठविलेस, त्याला सर्वांनी ओळखावे. तो तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात युगानुयुग जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. आमच्या स्वामिनी मर्या माते, भारताच्या कैवारिणी, आम्हासाठी विनंती कर. संत थॉमस, भारताच्या प्रेषिता, संत फ्रान्सिस झेवियर आणि संत गोन्सालो गार्से, आमच्या धर्म प्रांताच्या आश्रयदात्यांनो, आम्हासाठी विनंती करा. बाळ येशूच्या संत तेरेसा, धर्म प्रसाराच्या कैवारिणी, आम्हासाठी विनंती करा. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. शक्ती भावी चला स्वर्गातील भाकर तू त्यांना दिलीस, ती सर्व गोडीचा समावेश आहे. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तू आश्चर्यकारक साक्रमेंतात
आपले दुःख व मरण यांच्या आम्हासाठी स्मरण ठेविले आहे, तर आम्ही तुझे शरीर व रक्त ह्यांची पवित्र रहस्य अशा प्रकाराने आदरावी की आम्ही तुझ्या तारणाचे फळ आपणामध्ये अक्षय भोगावे असे कर. म्हणून आम्ही तुला विनवितो, जो तू युगानुग जिवंत राहतोस व राज्य करतोस. आमेन. धन्यवाद. एकत्र. देव धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशूचे नाव धन्य असो, त्याचे अतिपवित्र हृदय धन्य असो. त्याचे अतिमौल्यवान रक्त धन्य असो. आल्ताराच्या अतिपवित्र साक्रामेंतात येशू धन्य असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. अतिपवित्र मरिया थोर देव माता धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो. तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो. मरिया कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो. संत योसेफ तिचा अतिविरक्त पती धन्य असो. देव आपल्या दूता व संता करवी धन्य असो. माझ्या प्रियबंधू भगिनीनो, आज प्रभूनं अनेकांना स्पर्श केलेला आहे. गेल्या काही आठवड्यामध्ये प्रभू अनेकांना शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य देत आहे. त्याबद्दल आपण सर्वजण देवाला सतत धन्यवाद देणं आवश्यक आहे, कारण प्रभू आपल्या समीप आहे, आपल्या बरोबर आहे. आजचं निरूपण करण्यासाठी आपल्यामध्ये मेरी सिक्वेरा पुन्हा एकदा हजर झालेल्या होत्या. त्यांचे मनपूर्वक आभार. देवाचा आशीर्वाद त्यांच्यावर, त्यांच्या कुटुंबियावर सदैव राहो ही प्रभूचरणी प्रार्थना. त्याचप्रमाणे आपण सर्वजण ह्यामध्ये सहभागी झालात. या प्रार्थनेमध्ये प्रभूचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहो. सर्व संकटांपासून, आजारापासून प्रभू तुमचं रक्षण करो. त्याचप्रमाणे आज आपले जेजुईट फादर्स आणि ब्रदर्स त्यांचा सण साजरा करत आहेत. त्या सर्वांना आपणा सर्वांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं ह्या सणाच्या संत इग्नेशियस लोयोला यांच्या जेजुईट संघाच्या स्थापन करणाऱ्या त्यांचा जो संत आहे त्यांच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. किती आनंद हा, दिव्य आनंद हा, प्रभू येशूने दिला हा. अति भरपूर तो, मती धुंद करीतो, वर्णन करण्याना पुरे जीवा. किती आनंद हा, दिव्य आनंद हा, प्रभू येशूने दिला हा. अति भरपूर तो, मती धुंद करीतो, वर्णन करण्याना पुरे जीवा. किती आनंद हा, प्रीतीने स्वीकारिले अयोग्य या पामरा. प्रीतीने स्वीकारिले अयोग्य या पामरा. पापाच्या दरीतुनी वर आणिले मला. हो हो, किती आनंद हा, दिव्य आनंद हा, प्रभू येशूने दिला हा. अति भरपूर तो, मती धुंद करीतो, वर्णन करण्याना पुरे जीवा. किती आनंद हा.
प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.